मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये आपलं स्वागत। मंडळी, उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज इथं सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये मंगळवारी मौनी अमावस्येच्या मध्यरात्री संगम घाटावर झालेल्या चेंगराचेंगरी पाहता आणि त्यातून काही भाविकांचा झालेला मृत्यूमुळे यंदाच्या कुंभमेळ्याला गालबोट लागला आहे असंही म्हणावं लागेल। या दुर्घटनेमुळे कुंभमेळ्याच्या एकूणच व्यवस्थापनावर देखील आता प्रश्न उपस्थित होत आहेत। मंडळी, मंगळवारी मध्यरात्री मौनी अमावस्येला सुरुवात झाल्यानंतर अमृत स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। या अमृत स्नानाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे मौनी अमावस्येचा मुहूर्त साधणं देखील भक्तांच्या दृष्टिकोनानं महत्त्वाचं ठरतं। याच पवित्र मुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांनी या संगम तीरावर गर्दी केली होती। गंगा, यमुना आणि सरस्वती अशा 3 नद्यांच्या या संगम असणाऱ्या प्रयागराजच्या या ठिकाणी शाही स्नान करण्यासाठी अनेक भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। या संगमस्थानी केलेल्या जाणाऱ्या स्नानाला विशेष असं महत्त्व आहे। आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या काही वाईट घटना आणि पापी घटना या स्नानामुळे दूर होतात असा समज भाविकांमध्ये, आणि त्यामुळेच ते शाही स्नान करण्यासाठी प्रयागराज इथं लाखो भाविकांनी देखील गर्दी केली होती। मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास कसल्या तरी अफवेमुळे संगमतीरी एकच गर्दी पाहायला मिळाली आणि याच अंधाधुंद गर्दीमुळे चेंगराचेंगरी मोठ्या प्रमाणात झाली। अनेक महिला आणि वृद्ध या गर्दीमध्ये चिरडले गेले आणि या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत सुमारे 35 ते 40 जणांचा मृत्यू झाल्याचं देखील सांगितलं जातंय। तसंच 50 ते 60 जण आणखी जखमी असल्याच्याही बातम्या आहेत। या दुर्घटनेची माहिती झाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी अनेक ॲम्ब्युलन्सची देखील व्यवस्था केली। त्यातल्या अनेक रुग्णांवर कुंभमेळ्याच्या ठिकाणी असणाऱ्या रुग्णालयात तर काही रुग्णांवर प्रयागराज इथल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या दुर्घटनेनंतर प्रयागराज इथे येणाऱ्या भाविकांना आता बंदी घालण्यात आली आहे। प्रयागराज शहरामध्ये येणारे सगळे मार्ग बंद करण्यात आले आहेत। तसंच कोणत्याही वाहनाला या क्षेत्रात येण्यास बंदी घालण्यात आली आहे। तसंच वनवे देखील काही ठिकाणी करण्यात आला असून भाविकांना एकाच रस्त्याने आता शाही स्नान करण्यासाठी जाता येणार आहे, तर बाहेर पडण्यासाठी दुसरा एकच रस्ता तयार करण्यात आला आहे। तसंच भाविकांनी गर्दीच्या ठिकाणी टाळावं आणि ज्या ठिकाणी त्यांना शाही स्नान करता येईल तिथेच करावं। संगम स्नानाचा आग्रह सोडून देण्यात यावा अशी विनंती उत्तर प्रदेशचे मंत्री संजय निषाद यांनी केली आहे। मंडळी, ही दुर्घटना घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील योगी आदित्यनाथ यांना फोन करत घडलेल्या घटनेचा आढावा घेतला। दरम्यान ही दुर्घटना घडल्यानंतर काही आखाड्यांनी बुधवारीचं शाही स्नान रद्द करण्याची घोषणा देखील केली होती। मात्र गर्दी निवळल्यानंतर काही आखाड्यांनी शाही स्नान केल्याच्या बातम्या आहेत। दरम्यान वसंत पंचमीला आता अमृत स्नान करण्याचा निर्णय देखील काही आखाड्यांनी घेतलाय। दरम्यान कुंभमेळ्यामध्ये होणाऱ्या चेंगराचेंगरीच्या घटनांचा इतिहास पाहिल्यास कुंभमेळ्यामध्ये अनेकदा चेंगराचेंगरी होऊन अनेकांचा मृत्यू झाल्याचं देखील समोर आलं आहे। दिव्य मराठी या वृत्तपत्रामध्ये डिजिटल स्वरूपात छापून आलेल्या या वृत्तानुसार 1820 साली कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी होऊन 450 लोक मृत्युमुखी त्यावेळी पडले होते असं म्हटलं आहे। भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा 1954 साली झालेल्या कुंभमेळ्यामध्ये प्रयागराज इथं चेंगराचेंगरी झाल्यानं 1000 जणांचा मृत्यू झाला होता असं देखील या वृत्तात म्हटलं आहे। 3 फेब्रुवारी 1954 साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे प्रयागराज इथं आले असल्याच्या बातम्या पसरल्या आणि पंतप्रधान नेहरूंना पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली आणि त्यातूनच एकच चेंगराचेंगरी झाली। दिव्य मराठीच्या याच वृत्तानुसार पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे दोघेही शाही स्नानासाठी प्रयागराज इथे त्यावेळी दाखल झाले होते। दोघांनीही त्रिवेणी संगमला भेट दिल्यानंतर त्यांची गाडी तिथून रवाना झाली। मात्र त्यांची गाडी रवाना झाल्यानंतर थांबलेल्या जमावाने त्रिवेणी संगमकडे एकच धाव घेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली। अनेक लोक त्यावेळी वाचवा वाचवा मदतीसाठी अशी हाक मारत होते। मात्र गर्दीमध्ये जो खाली पडला तो पुन्हा उठलाच नाही किंवा त्याला उठवल्या गेलंच नाही असं म्हटलं जाते। इतक्या मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली की अनेक जणांनी आपला जीव वाचवण्यासाठी त्या काळी विद्युत खांबावर चढणं देखील पसंत केलं। 1954 साली झालेली ही कुंभमेळ्यातली चेंगराचेंगरीची घटना सर्वात मोठी दुर्घटना मानली जाते। 2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच घटनेचा अर्थात 65 वर्ष जुन्या घटनेच्या घटनेवर आपलं मत व्यक्त करत असताना नेहरूंना जबाबदार धरलं होतं। आज मात्र त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्यामुळे एकूणच निराशा देखील आता पाहायला मिळते आहे। व्हिडिओमध्ये तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची पाहत रहा कडक बात।